नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आज आपण एक अशा निसर्गाच्या चमत्काराला पाहणार आहोत जो शेकडो वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातील मानकेश्वर या पवित्र भूमीमध्ये उभा आहे. हे झाड सामान्य झाड नाही, तर याला म्हटलं जातं गोरख चिंच किंवा आफ्रिकन बाओबा. मानकेश्वर मंदिराच्या परिसरात हे एकमेव आणि अवाढव्य झाड आजही सर्वांचा कुतूहलाचा विषय आहे. या झाडाकडे पाहिल्यावर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या झाडाचा प्रचंड मोठा बुंदा. गोरख चिंचेचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाड आतून पोकळ असतं आणि त्यात हजारो लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. तुम्ही पाहू शकतात, याच्या फांद्या अशा दिसतात जणू काही झाडाची मुळं आकाशाच्या दिशेने आहेत. म्हणून याला उलट झाड, अपसाइड डाऊन ट्री असेही म्हणतात. या झाडाला गोरख चिंच नाव हे कसं पडलं? असं म्हटलं जाते की नाथ संप्रदायाचे गुरु गोरक्षनाथ यांनी या वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केली होती किंवा आपल्या शिष्यांना उपदेश दिला होता. मानकेश्वर हे गाव ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, पण हे झाड या गावात एक वेगळी ओळख बनलं आहे. आफ्रिकेतून आलेली ही प्रजात या भागात कशी आली हे आजही एक रहस्य आहे. असं मानलं जाते की प्राचीन काळी अरब व्यापाऱ्यांनी किंवा साधू संतांनी ही बीजे इथे आणली असावीत. आज या दुर्मिळ वृक्षाचं जतन करणे ही काळाची गरज आहे, कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं हे एकमेव झाड आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी धाराशिव जिल्ह्याला भेट दिली तर भूम तालुक्यातील मानकेश्वरला नक्की या आणि या प्राचीन वर्षाचं दर्शन घ्या. हे झाड केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर आपल्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार आहे. नात करती काय यावंच लागते. सकाळचे वाजले 9:30 आणि हॉटेल उघडायला खूप टाइम आहे, त्याच्यामुळं आपण याच्यावर बघूयात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.